नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे विधान परिषदेच्या उमेदवारी अर्जांसंदर्भातली. विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आणि आजच्या दिवशी विक्रम काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आज त्यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला आणि लगेचच त्यांना उमेदवारीही मिळाली. पक्षातला अंतर्गत विरोध झुगारून विक्रम काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पार्थ पवार यांच्याशी चर्चा झाली. तत्पूर्वी सकाळी पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाली. या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रीतम आपल्या सोबत आहेत. प्रीतमशी बातचीत करूया. प्रीतम, काय नेमकं झालं? शेवटच्या वेळेला काय घडामोडी घडल्या? खरं तर विधान परिषदेची जागा ही पुण्याला आणि रायगडला सुटलेल्या राष्ट्रवादीची आणि पुण्यातून राष्ट्रवादीने दावा कायम ठेवत जी उमेदवारी आहे त्यांचा आयत्या वेळेस प्रवेश झाला असे विक्रम काकडे यांना ही उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर पक्षाचे जे शहर अध्यक्ष आहेत सुनील टिंगरे यांनी देखील या पदावरती दावा केला आणि त्यांनी देखील आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी देखील या विधान परिषदेसाठी अर्ज भरलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज जिजाई बंगल्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या अध्यक्ष आहेत त्या देखील उपस्थित होत्या आणि अनेक आजी माजी आमदार त्याचबरोबर सगळे त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते मंडळी हे देखील होते. चर्चा झाली, पण मात्र विक्रम काकडे यांच्या नावाला अंतर्गत विरोध होता. त्याचबरोबर त्याची पहिली जे आहे ते पर्वती विधानसभा मतदारसंघाचे जे त्यांचे कार्याध्यक्ष आहेत रामदास गाडे यांनी राजीनामा देऊन हे सर्व प्रकरण पुढे वाढत गेलं. खरं तर काकडे यांची उपयुक्तता पक्षाला माहिती आणि त्याबरोबरच काकडे यांच्याकडे सगळ्या बाकीच्या जमेच्या बाजू आणि सगळे आर्थिक गणित बघता काकडे यांची जी उमेदवारी ती पक्षामध्ये उजवी ठरताना पाहायला मिळते. त्याबरोबर त्यांची उपयुक्तता देखील ती तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य काय किंवा कार्यकर्त्या काय किंवा पक्षश्रेष्ठींच्या मनाने जो निष्ठावंत आहे हे फक्त नावापुरतेच आहेत. जो उपयुक्तता सिद्ध करेल अशांनाच उमेदवारी दिली जाते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळेच विक्रम काकडे हे पार्थ पवारांच्या देखील जवळचे आहेत. बाकी सर्व गोष्टी जुळून आल्याने विक्रम काकडे यांनाच ही उमेदवारी दिली. अंतर्गत नाराजी कितीही कला असला तरी येत्या 4 दिवसांमध्ये आणखीन कोण कोण नाराज होत आहे, कोण कोण नाराजी घेऊन समोर येत आहे ही देखील सगळी चर्चा पुढे समोर येईलच. मात्र जे पक्षाचे उपाध्यक्ष आहेत प्रवक्ते आहेत सुरेश घुले यांनी देखील नाराजी व्यक्त केली. मी अजितदादांसाठी पक्षासाठी सातत्याने काम केलं, काम करत राहिलो. मला देखील उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, मात्र ती भंग झाली. त्यांच्यावेळेस त्यांचा कंठ देखील दाटला. ह्या सर्व घटना घडत असताना विक्रम काकडे यांचं पारडं जड आहे सगळ्याच गोष्टीने. हे महत्त्वाचं आहे की सगळ्याच गोष्टीने जड आहे. त्यामुळं पक्ष आता उपयुक्तता बघतो आणि दुसरी गोष्ट ते भाजपचे आहेत. त्याच्यामुळे त्यांना राष्ट्रवादीमध्ये येऊन पक्षप्रवेश घेऊन लगेच उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने त्याच्यामागे कोण आहे आणि ही राष्ट्रवादी खरंच कोण चालवतंय हे देखील आता समोर आलेलं आहे. धन्यवाद प्रीतम, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर वळूयात नाशिकच्या अपडेटकडे. नाशिकमध्ये महाविकास